इंची प्लस 1 इंच घेतला. हे माहिती आहे ना, सिम्पल ब्लाऊजला टाकलंय ना सेम तसंच बॅक साईड जशी टाकली होती ना तीच टाकून घ्यायची सेम तशीच बॅक साईडला. हां, गळ्याप्रमाणे हे शोल्डर टाकलं हां, आणि हा मुंडा टाकला आणि हे आकार देऊन घेतला. हे माहिती आहे. आता हा पुढचा गळा आपल्याला, आता हे ब्लाऊज होते म्हणल्यानंतर शोल्डर पट्टी किती ठेवायची ते बघायचं. त्यात अर्धा इंच ॲड करायचं, इकडून टाकायचं, इकडून डायरेक्ट गळारुंदी टाकायची नाही, इथून टाकायचं 3. आता हे 2.5ची तयार पाहिजे म्हणून इथं 3 टाकलं मग. आणि इथं आता हे गळा किती डीप पाहिजे त्याच्यावरती इथं किती आले 2 आले तर मग इथं 2.5 टाक. 3 पाठीमागच्या गळ्याला 3 3.5 टाकला तरी चालतंय, पुढच्या गळ्याला 3 3.5 नाही टाकायचं, फक्त अर्धा इंच वाढवायचं आणि 2.5चा. तर जास्त डीप जेवढा पाहिजे ना तुम्हाला तेवढं टाकायचं. गळ्याचं समजलं. आणि आता ही योगपट्टी बंद बाजूला 3.5 इंच, ओपन बाजूला 2.5 इंच. इथं 2.5 इंच टाकून घ्या आणि त्याच्यावरती 1 इंच यायचं आणि मग नंतर मी हा आकार द्यायचा. म्हणजे ते सांगते मी ना, हे योगपट्टीचा आकार झाला. 2.5 इंचाच्या वरती 1 इंच जायचं. हां, वरती 1 इंच जायचं आणि मग हा आकार द्यायचा. हां, आता हे गळ्याचा आकार दिला. इथून 5 5.5 इंच घ्या, 5 ते 5.5 इंच. हां, तुम्ही म्हणला ना इथे 1 इंच आलं तेच तरी सांगते ना मग, तेच सांगते. मी डोक्यात ठेवलं. आता गळ्याच्या इथून 5 5.5 इंच घ्या. तसं जर नाही म्हणजे आता गळा एकदम डीप आहे किंवा एकदम शॉर्ट आहे, मग आता ते काय समजत नाही. मग काय करायचं, गळ्याची उंची जिथं आहे ना तिथून 1 इंच वरती यायचं. डीप गळा असला तर वरून 5.5. हां, एकदम खूप असेल तर. आणि मग नंतर मी तसं जर नाही हे केलं तर मग इथून काय करायचं, 1 इंच वरती यायचं. हां, आणि इथं मार्किंग करायचं. इथं किती थोडंसं अंतर पडते, म्हणजे तसं घेतलं तर चालतंय, असं घेतलं तरी चालतंय. आता हा मुंडा हे तर कट होऊन जाणार आहे बॅक साईडला, आपल्याला इथून पाहिजे फ्रंट साईड. मग इथून 2 सव्वा 2 2.5 असे मार्किंग करायचे आणि इथं जिथं 1 इंच घेतलाय आणि तिथून हा आकार द्यायचा. पण कसा द्यायचा, आता इथून तुम्ही हे टाका, मी कट लिहून दिलेलं आहे पण ते नाही समजत ना. आता इथून 3 3.5 इंच घ्या. 3.5 कंपल्सरी. फिटिंग मार्जिन. हां, इथून फिटिंग मार्जिन पासून ना, फिटिंग मार्जिन जी आहे ती ते 3 3.5. हां, 3 ते 3.5 ते घेतलं नाही तर मग बघा आता 30-32ची छाती आहे ना, तर इथं 4.5 पावणे 5 येणार आहे. 34ची छाती आहे तर 5.5 येणार आहे. 5.5 ते पावणे 6 आहे. 36 छाती आहे तर 6 येईल. 38ची छाती आहे तर 6.25 6.5 येईल. म्हणजे इकडं पण फिटिंग मार्जिन वाढणार आहे ना. इथं तुमचं मेजरमेंट जसं वाढणार तसं तुम्ही इकडे जाणार आहे. म्हणजे इकडून घेतलं तरी तेच येते आणि इकडून घेतलं तरी तेच येते. त्यामुळे मग तुम्ही डायरेक्ट 3.5 कंपल्सरी ना. हां, कंपल्सरी. ठीक आहे. आणि मग नंतर मी हे आणि हे आकार जोडायचं. समजलं? हो. करायचं का कट आता? काही छान. आणि 40 छाती असेल तरी पण तेवढं टाकायचं का? केवढी बी छाती असू दे, छाती इथनं 44. 40-42च्या पुढं गेली ना तर मग 4 वगैरे येईल. 4. 42च्या 44च्या. हे कसं घेतलं, गळ्यावर 1 इंच वर जाऊन हां, हा आकार द्यायचा. हा आकार दिला. इथं मुंड्यातून आली मी इथं. मुंड्यातून किती 2.5. हां, 2.5 वरती 2 सव्वा 2 2.5 असं मार्किंग करून म्हणजे घ्यायचं. 2.5च्या इकडे यायचं नाही. हां. शोल्डर उता द्यायचं नाही ना मग? बॅक साईड पण ह्यातच काढू ना. छाती किती आहे? 36. किती दिली की 30 आहे. दीड इंच आणि मार्जिन. कंबर किती आहे? 30. 31. माझं आहे ना, तुझं measurement आहे. मॅम ते तुम्ही कसं फोर्टक्सला सांगितलं होतं की एकूण अर्धा इंच वाढवायचं आणि खालून पण करायचं का तसं?
इथं काय वाढवायची गरज नाही, कटोरी आपण एक्स्ट्रा वाढवणार आहे आता. ठीक आहे. हे नॉर्मल मेजरमेंट आपण टाकतो ना बॅक साईडला, तसंच टाकून घ्यायचं. कट करताना कट करताना फक्त शिलाई मार्जिन हे कट करायचं. थोडंसं कमी पडत होतं मग. मुंडा घे चेक केलेला का? हो, त्या दिवशी खेळता की नाही झालं माझं, मी लागलं होतं. आता बॅक साईड सेपरेट करायची. हे व्यवस्थित ठेवून ह्याच्यावरती गळा काढण्याचा. ते पेज कुठे ठेवलेलं? इथून गळायचं. काहीतरी वेगळा गळा कर, काहीतरी नवीन डिझाईन होय मॅडम. मला नवीन डिझाईनच आवडतं. शिकण्यासाठी. आपण नाही आवडत पण आपल्याला कस्टमर मला पहिला डिझाईन आवडतं. तुला आवडून नाही आवडत. टक्स कशी घेशील? तुझं नाही चमकत, माझी पण चमकू लागली. ह्याचा सेपरेट व्हिडिओ बनवा. हे आहे तशी हे करून द्यायची. पकडा.